विद्यार्थी मित्रांनो, आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. 31 ऑक्टोबर 1875 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म झाला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सरदार पटेलांचं खूप मोठं योगदान आहे आणि 31 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस, त्यांची जयंती. त्यानिमित्त आज आपण त्यांच्या म्हणजे त्यांनी जे काही महान असं योगदान भारतासाठी दिलेलं आहे त्याचं स्मरण आपण आजच्या दिवशी करूयात. सरदार वल्लभभाई पटेलांचं पूर्ण नाव वल्लभभाई झवेरभाई पटेल असं होतं. त्यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी झालेला आहे. त्यांचं जन्मस्थान आहे गुजरातमधील खेडा या जिल्ह्यातील करमसद नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. झवेरभाई हे त्यांच्या वडिलांचं नाव आणि लाडबाई हे त्यांच्या आईचं नाव. इसवी सन 1900 मध्ये वकिलीची परीक्षा वल्लभभाई पटेल पास झाले आणि त्यानंतर 1913 मध्ये लंडनमधून बॅरिस्टरची पदवी मिळवून ते पुन्हा भारतामध्ये परत आले आणि भारतात परत आल्यानंतर त्यांनी भारतीय म्हणजे चळवळीसाठी आपलं खूप मोठं योगदान सरदार पटेलांनी दिलेलं आहे. आज आपण त्याबद्दलच म्हणजे थोडीशी चर्चा करणार आहोत. नेहमीच आपण आपल्या विषयाचे जे काही अभ्यासक्रम आहे, पेपर आहे, त्याचा अभ्यास आपण करतो, परंतु आज आपण थोडंसं वेगळं किंवा ज्यांच्यामुळे आजचा हा भारत आपण पाहू शकतोय तर त्या अशा थोर व्यक्तींचं स्मरण करणं हे आपले कर्तव्य आहे. आणि स्मरण करत असताना त्यांच्या चरित्रातून विविध अशा म्हणजे गोष्टी आपण शिकू शकतो. त्यासाठी म्हणजे ही गरज आहे की आपण सर्वांनीच किंवा भविष्यातल्या सगळ्याच पिढ्यांनी आपल्या या थोर असा जो वारसा आपल्या भारताला आहे त्याचं वेळोवेळी स्मरण केलं पाहिजे आणि त्यांच्या चरित्रामधून आपण मार्गदर्शन घेऊन आपण आपलं जे कर्तव्य आहे आपल्या देशासाठी ते केलं पाहिजे. तर सरदार वल्लभभाई पटेल वकील होऊन किंवा बॅरिस्टरची पदवी संपादन करून लंडनहून भारतात जेव्हा परत आले तेव्हा विविध कार्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला. 1916 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं लखनौ या ठिकाणी जे अधिवेशन भरलेलं होतं तर त्या अधिवेशनाचे प्रतिनिधी म्हणून सरदार पटेल तिथे उपस्थित होते. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचं दरवर्षी भारतातील विविध शहरांमध्ये मोठं अधिवेशन भरायचं आणि त्या अधिवेशनामध्ये विविध म्हणजे प्रांतातून राज्यातून आलेले जे प्रतिनिधी असायचे ते सहभागी व्हायचे. तर 1916च्या या अधिवेशनामध्ये गुजरातचे प्रतिनिधी म्हणून सरदार पटेल त्या ठिकाणी उपस्थित होते. सतत म्हणजे त्यांचं कार्य या दृष्टिकोनातून भारतीय चळवळीच्या दृष्टिकोनातून सुरूच होतं. त्यातूनच 1917 मध्ये अहमदाबाद या ठिकाणच्या नगरपालिकेवरती ते निवडून गेले. म्हणजे इंग्रजांनी भारतीय प्रशासनामध्ये भारतीयांना येण्याची म्हणजे जी संधी दिली, म्हणजे अर्थात यासाठी इंग्रजांकडे सतत अर्ज विनंत्या मागण्या कराव्या लागत होत्या आणि त्यातून मग एक एक गोष्ट भारतीयांना मिळत होती. तर त्याच प्रकारे म्हणजे प्रशासनामध्ये भारतीयांना सुद्धा सामावून घेणं किंवा म्हणजे प्रशासनामध्ये भारतीयांचा सहभाग या प्रकारे मतदानाच्या प्रक्रियेतून प्रतिनिधी म्हणून जेव्हा व्हायला सुरुवात झाली त्यावेळेस मग 1917 मध्ये अहमदाबाद नगरपालिकेवर ते निवडून गेलेले आहेत. त्याच्यानंतर 1917 मध्ये खेडा या ठिकाणी जो सत्याग्रह झाला त्या सत्याग्रहात सुद्धा सरदार पटेलांनी भाग घेतलेला आहे. म्हणजे विविध कारणांसाठी म्हणजे शेतकऱ्यांवर होणारे अन्याय असतील किंवा
मिठावरचा कर असेल, अशा ज्या काही जाचक गोष्टी इंग्रज सरकारकडून भारतीयांवर लादल्या जात होत्या, तर त्याच्या विरोधात जे सत्याग्रह, अहिंसेच्या मार्गाने अहिंसेचं तत्व गांधीजींनी भारताला, संपूर्ण जगाला दिलं. तर या अहिंसेच्या तत्वाचा स्वीकार करून होणारे जे काही सत्याग्रह होते, या सत्याग्रहामध्ये पटेलांनी भाग घेतला. सरदार पटेलांनी या खेडा सत्याग्रहामध्ये भाग घेतला आणि साराबंदी चळवळीचं नेतृत्व त्यांनी केलं आणि शेवटी सरकारला या सगळ्या सत्याग्रहासमोर नमतं घ्यावं लागलं आणि आपले जे काही कर होते सरकारला ते परत घ्यावे लागले. सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली झालेलं हे जे आंदोलन होतं ते या प्रकारे यशस्वी ठरलं. 1918च्या जून महिन्यामध्ये म्हणजे शेतकऱ्यांनी यासाठी विजय उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला, कारण साराबंदीची जी चळवळ होती ती शेतकऱ्यांसाठी होती आणि त्यामुळं भारतातील शेतकऱ्यांनी जून महिन्यामध्ये अशा प्रकारे या म्हणजे सत्याग्रहातून त्यांना जो काही विजय मिळवला त्याचा आनंद उत्सव त्यांनी साजरा केला आणि पटेलांनी याला नेतृत्व दिलेलं होतं. त्यामुळे पटेलांना बोलवून गांधीजींनी त्यांना मानपत्र दिलेलं आहे. तसंच 1919 मध्ये जो रॉलेक्ट ॲक्ट भारतामध्ये लागू झाला त्याच्या विरोधामध्ये वल्लभभाई पटेलांनी अहमदाबादमध्ये प्रचंड मोर्चे काढले, म्हणजे याला काळा कायदा असं म्हटलं जातं. तो 1919च्या रॉलेक्ट ॲक्ट म्हणजे इंग्रजांनी विविध कायदे भारतामध्ये केले आणि त्यांच्या त्या दडपशाहीच्या कायद्यामधून भारतीयांवरती जी बंधनं लादली जायची किंवा आर्थिक नुकसान जे भारतीयांचं व्हायचं, त्यांच्या जे काही स्वातंत्र्य आहे त्याच्यावरती या सगळ्या कायद्यांमुळं बंधनं यायची आणि किंवा क्रांतिकारकांवरती हे कायदे जाचक असायचे. मग अशा सगळ्या कायद्यांच्या विरोधात वेळोवेळी जेव्हा संघर्ष व्हायचे त्यावेळेस म्हणजे या सगळ्या नेते मंडळींनी आपलं नेतृत्व देऊन मोर्चांच्या माध्यमातून त्या कायद्यांना विरोध केलेला आहे. त्याचप्रकारे मग 1919च्या रॉलेक्ट ॲक्टला अहमदाबादमध्ये जो विरोध झाला मोर्चाच्या माध्यमातून तो म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांच्या नेतृत्वाखाली झाला. 1920 मध्ये गांधीजींनी असहकाराची चळवळ सुरू केली, म्हणजे इंग्रजांना कोणत्याच बाबतीत सहकार्य करायचं नाही, अहिंसेच्या मार्गाने हे सगळं काम म्हणजे ही सगळी असहकाराची चळवळ चालवायची, असं या चळवळीची एक रूपरेषा होती किंवा नियोजन होतं. तर या असहकार चळवळी मध्ये वल्लभभाईंनी सुद्धा म्हणजे सहभाग घेतलेला आहे. अगदी आपलं सर्वस्व त्यांनी या कार्यामध्ये समर्पित केलं, या असहकार चळवळीच्या कार्यामध्ये आणि हजारोंची मिळकत असणारी वकिली सुद्धा त्यांनी या असहकार चळवळीसाठी सोडून दिली. म्हणजे आपल्या ज्या काही नोकऱ्या होत्या, पदव्या होत्या, आपल्याला मिळणारे जे काही मान सन्मान असतील, या सगळ्या गोष्टींचा त्याग या चळवळीमध्ये करण्यात आलेला होता. म्हणजे इंग्रज सरकारला कोणत्याच प्रकारचं सहकार्य करायचं नाही. आपलं जे काही म्हणणं आहे किंवा इंग्रजांच्या धोरणा विरुद्ध आपला जो रोष आहे तो या प्रकारे प्रगट करायचा, असं ह्या चळवळीचं तत्व होतं. आणि त्याच दृष्टिकोनातून मग सरदार पटेलांनी सुद्धा त्यांची जी वकिली होती त्याच्यातून त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न मिळायचं, तर ती वकिली त्यांनी या चळवळीमुळे सोडून दिली. 1921 मध्ये गुजरात प्रांतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. म्हणजे काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी आपलं कार्य भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी केलेलं आहे. तसंच 1923 मध्ये इंग्रज सरकारने तिरंगी झेंड्याच्या बंदीचा जो कायदा केला होता त्याला भारतातील वेगवेगळ्या भागामधून हजारो सत्याग्रही लोकांनी नागपूरमध्ये एकत्र जमून विरोध केला. 3.5 महिने पूर्णपणे अतिशय तीव्र असा लढा चालवण्यात आला आणि सरकारने या लढ्याला दडपण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यात सुद्धा वल्लभभाईंचं योगदान आहे. तसंच 1928 मध्ये बारडोलीला वल्लभभाईंच्याच नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची साराबंदी चळवळ
उभी करण्यात आली. प्रथम वल्लभभाईंनी सरकारला सारा कमी करण्याची विनंती केली होती, परंतु सरकारने या विनंतीकडे दुर्लक्ष केलं आणि त्यानंतर मात्र मग म्हणजे काँग्रेसचं सुरुवातीचं धोरण जर पाहिलं आपण तर ते मवाळवादी होतं आणि त्यामुळे अगदी पहिला टप्पा म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलचा आपली नाराजी अर्जाच्या माध्यमातून मांडणं, त्याच्यानंतर जे काही बाबा कायदा आहे किंवा जे काही धोरण आहे इंग्रज सरकारचं ते मागे घ्यावं अशा प्रकारची विनंती करणं आणि नंतर मग त्याला पवित्रा म्हणून आपला मोर्चा किंवा सत्याग्रहाच्या माध्यमातून त्याला विरोध करणं अशा प्रकारचं कार्य सुरू होतं. तर त्यानुसारच बारडोली या ठिकाणी साराबंदीच्या चळवळीत सारा कमी करण्याची विनंती सुरुवातीला पटेलांनी केली, परंतु सारा कमी करण्याचा विचार सरकारने केला नाही. त्यानंतर मात्र नियोजनबद्ध पद्धतीने आणि अतिशय नियोजनपूर्व चळवळ सरदार पटेलांनी सुरू केली आणि ही चळवळ दडपण्याचा इंग्रज सरकारने खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये यश इंग्रज सरकारला येऊ शकलं नाही. याच दरम्यान मुंबई म्हणजे या ठिकाणी विधानसभेच्या काही सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे सुद्धा दिले. म्हणजे विधानसभेमध्ये जे भारतीय सदस्य निवडून गेलेले होते तर त्यांनी या चळवळीला म्हणजे आपला प्रतिसाद म्हणून आपले जे काही पद होतं त्या पदाचा राजीनामा त्यांनी दिला आणि परिणाम असा झाला की सरकारने शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य केल्या. म्हणजे बारडोलीच्या सत्याग्रह जो होता तो वल्लभभाईंच्या नेतृत्वामुळे किंवा योजनाबद्ध नियोजनपूर्वक कार्यामुळं यशस्वी होऊ शकला आणि त्यामुळं बारडोलीच्या शेतकऱ्यांनी वल्लभभाईंना सरदार हा बहुमान दिलेला आहे. म्हणजे या संघर्षानंतर किंवा या साराबंदी चळवळीनंतर शेतकऱ्यांसाठी जे कार्य वल्लभभाईंनी केलं त्याच्या बद्दलचा आदर म्हणून वल्लभभाईंना सरदार हा बहुमान या सगळ्या इथल्या शेतकऱ्यांकडून देण्यात आला. 1931 मध्ये कराची या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं होतं आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून वल्लभभाईंनी काम पाहिलेलं आहे. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रत्येक वर्षी विविध शहरांमध्ये अधिवेशन भरायचं. तर त्यानुसार हे अधिवेशन कराची या ठिकाणी भरलं 1931 या वर्षातलं आणि त्याचे अध्यक्ष वल्लभभाई झाले. म्हणजे या अधिवेशनाची सूत्र त्यांच्या हातामध्ये होती आणि हे जे अधिवेशन भरायचं काँग्रेसचं त्याच्यामध्ये मागच्या वर्षभरात जे कार्य झालं त्या कार्याचा आढावा, त्यात जे जे काही ठरलं होतं ते पूर्ण झालंय का आणि या वर्षी आपल्याला काय करायचंय या सगळ्याचं नियोजन चर्चा या अधिवेशनामध्ये व्हायची. तर कराचीच्या या अधिवेशनाचं नेतृत्व किंवा अध्यक्षपद या वल्लभभाई पटेलांकडे होतं. 1942 मध्ये जी भारत छोडो चळवळ भारतीयांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये उभी केली तर या भारत छोडो चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतल्यामुळे त्यांना कारावासाची शिक्षा वल्लभभाई पटेलांना झाली. 1946 मध्ये स्थापन झालेल्या मध्यवर्ती हंगामी मंत्रिमंडळामध्ये ते गृहमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि घटना समितीचे सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं सरदार पटेलांनी. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळातील उपपंतप्रधान पद सरदार पटेलांनी भूषवलेलं आहे. त्यावेळेस त्यांच्याकडे गृह, माहिती आणि प्रसारण तसंच घटक राज्यासंबंधीचे प्रश्न या प्रकारची विविध खाती त्यावेळेस त्यांच्याकडे सोपवण्यात आली आणि त्याचंही काम त्यांनी मग म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली पाहिलं. वल्लभभाईंनी स्वातंत्र्यानंतर सुमारे 600 संस्थानांचं भारतामध्ये विलिनीकरण केलं. म्हणजे भारत स्वतंत्र जेव्हा झाला तेव्हा भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले आणि भारतामध्ये जी काही संस्थानं होती तर या संस्थानिकांनी भारतात राहायचं का पाकिस्तानमध्ये म्हणजे सामील व्हायचं का स्वतंत्र राहायचं याबद्दलचा निर्णय त्या संस्थानिकांकडेच सोपवण्यात आलेला होता. मग अशी जी काही सगळी संस्थानं होती त्या
म्हणजे जवळपास 600 संस्थानांना त्यांनी भारतामध्ये विलीन करून घेतलं. यामध्ये हैदराबाद संस्थानाचा लढा खूप मोठा होता. हैदराबाद हे निजामाचं संस्थान आणि त्याला म्हणजे भारतामध्ये सामील होण्याची त्याची इच्छा नव्हती आणि त्यामुळं खूप मोठा संघर्ष करून हैदराबाद हे संस्थान भारतामध्ये विलीन करून घ्यावं लागलं. त्यासाठी म्हणजे पोलीस ॲक्शनद्वारे 17 सप्टेंबर 1948 रोजी हे जे हैदराबाद संस्थान आहे ते भारतामध्ये विलीन करून घ्यावं लागलं आणि या कामात खूप मोठं योगदान सरदार पटेलांचं आहे. तसंच सरदार पटेलांना विविध पुरस्कार त्यांच्या या सगळ्या कार्यासाठी मिळालेले आहेत. नागपूर विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, उस्मानिया विद्यापीठ यासारख्या विद्यापीठांकडून त्यांना डिलीट ही मानाची पदवी मिळालेली आहे. त्याच्यानंतर 1991 मध्ये मरणोत्तर त्यांना भारतरत्न हा पुरस्कार सरदार पटेलांना देण्यात आला. म्हणजे त्यांनी त्यांच्या वैयक्तिक सुखाचा कधीच विचार न करता भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी वेचलं आणि त्याचा हा गौरव होता त्यांना देण्यात आलेला भारतरत्न म्हणजे. त्याच्यानंतर त्यांना सरदार किंवा भारताचा लोहपुरुष, भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री यासारख्या विशेषाज्ञ म्हणजे जे काही आहेत याच्याने त्यांना म्हणजे भूषवलं जातं, त्यांचा आदर केला जातो. लोहपुरुष किंवा सरदार या विशेष त्यांना मिळालेला जनतेकडनं मिळालेला प्रेम म्हणावं लागेल. या त्यांना मिळालेल्या पदव्या किंवा मान म्हणजे जनतेकडनं त्यांना मिळालेलं एक विशेष प्रेम आहे ते. अशा या पटेलांचा 15 डिसेंबर 1950 रोजी मृत्यू झाला. संपूर्ण जीवनभर भारतीय स्वातंत्र्य आणि भारतासाठीच त्यांनी कार्य केलं. तर त्यांच्या आजच्या या जन्मदिनी आपण त्यांच्या कार्याचा अत्यंत धावता असा थोडासा आढावा आपण घेतलेला आहे.